शिवशाही मराठी न्यूज, बातमी आपल्या हक्काची। शिंदे, राहणार रोटकळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली इथला रहिवासी असून मी जे आता जे कामं आमच्या इथं चालू आहेत जलजीवनचे, त्या जलजीवनामध्ये जे गावगुंड काही लोक आहेत ते जाणून बुजून काही मागणी करतात पैशाची आणि त्रास देतात, त्यामुळे काम बंद करतात। त्यामुळे आम्ही असं शासनाला विनंती करतो की हे ताबडतोब यांना आवर घाला आणि गावातलं काम एकदम चांगल्या दर्जाचं काम चालू आहे सध्याचं, ते असंच काम आमच्या गावात करायला लावा अशी विनंती करतो मी शासनाला। शेनगाव जिल्हा हिंगोली आमच्या इथे 2 वेळेस आंदोलन झाले। त्या आंदोलनाची पाहणी करण्याकरता इथे डिप्टी मॅडम आल्या होत्या, त्याच्यानंतर इंजिनियर पवार साहेब आले होते, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस केलं त्यावेळेस ते लहाने साहेब आले होते आणि काल त्याने आंदोलन केलं तर काल आपले शेख साहेब आले होते। तर याने आंदोलन करून कोणत्याही कामाची त्याने विचारपूस केल्यास कोणत्याही कामात कोणतं निष्कृष दर्जाचं काम झालं नाही, पूर्ण ओके काम झालेलं असल्यामुळे त्याने त्या कामाचं बिल पण आम्हाला दिलेलं आहे। जे आमच्या इथं जलजीवनचे कामं चालू आहेत त्या कामामध्ये गावातले काही 4-2 लोक थोडासा त्या गुत्तेदाराला त्रास देऊन वेठी धरण्याचा प्रयत्न करतात। काम अतिशय दर्जा चांगलं झालेलं आहे आणि जवळपास पूर्णत्वाला काम आलेलं आहे, पण हे लोक विनाकारण त्रास द्यायला त्या गुत्तेदाराला काम करू देऊन पैशाची मागणी करायचं। गुत्तेदार म्हणजे बा तुमच्या गावातले लोक 4-2 आम्हाला नेहमी त्रास द्यायला, पैसे दिले की थोडंसं मिटवायले, हे प्रकार आम्ही खपून घेणार नाही। गुत्तेदाराने कधी काम चांगलं करावं। बरं, याआधी 2 वेळेस तुमच्या टाकीवर आंदोलन झाले, काय निष्पन्न झालं? काहीच नाही निष्पन्न झालं, त्याचं काय काम झालं, चांगलं काम इंजिनियरनं ओके म्हणलं, काम बिलं निघून गेले। हे राहिलं थोडंसं काम गावातलं पाईपलाईन टाकायचं, तर हे अडवायले तर त्या गुत्तेदाराला त्या मंजुराला काम करू देण्याचं। टाकीपर्यंत पाणी आलेलं का विहिरीत? हो, यस, पाणी आलं, पंप टाकला तिथं, पाणी आलं ना गावात। फक्त गावातलं गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती? पिण्याचे पाणी हे काम करू दिलं, पिण्याचं पाणी मिळणारच ना, काम करू द्यायला पाहिजे नाही ना। आता गावात पाणी आहे का नाही? सध्या नाही ना, सध्या ज्याच्या जे आहे व्यवस्थित प्रमाणे, पण हे चांगलं पाणी शुद्ध पाणी मिळायचं तर हे बंद करायलेत ना। हे 4-2 लोक गावातले जे आहेत हे बंद करायलेत। आमच्या गावात विहीर झाली, चांगलं सगळं पाईपलाईन झाली, टाकीपर्यंत पाणी आलं, पण काही लोकांनी अडवलं त्यामुळं पाणी बंद आहे, लांबून आणतो। हो, त्याच्यासाठी भांडणं करायला तर पाणी पाईपलाईनीसाठी पाणी येऊ देणं गावात, बायाची परेशानी व्हायली, पाण्याची मागायले तर दाराला पैसे मागायले तर गावात पाणी येऊ देणं तर